माय बाई, चला बरं बाई. हो लवकर झालं का तुमचं? चहा आणला मस्त. कितीक राहिलं? राहिलं ना. बाय आले मस्त. घरी जाऊन चहा घेऊन आले मी. निंदन चालू आहे ऊसातलं. पाणी आणलं, चहा आणला. गरमागरम चहा. आमचं वावरातच घर आहे. हे जागीच घर आहे आमचं. ते वरी घर दिसतंय ते आमचं. हे घर आहे आमचं. वावरातच घर आहे. या मस्त गरमागरम. गरम चहा आहे हो. वा. इथे बसता पण येत नाही हो. अरे बापरे. चहा आहे का? सर कोण आणतं? चहा पिऊन झाला. चहा पिल्याच्या नंतर आपापल्या पाथा घेतल्या. आईच्या पाथावर आणि मंदात एक तास सोडून बाईच्या जवळ पल्लवी आणि मी असं मस्त निंदन चालू होतं. निंदत असताना अचानक काय झालं, गुणगुण गुणगुण आवाज येऊ लागला. आवाज येतो कशाचा म्हणून मग मी म्हटलं बाई आवाज कशाचा येतो. तर त्या म्हणत कशाचा नाही येत आवाज. मग पल्लवी म्हणते आवाज तर येतो पण कशाचा येतो काय माहिती. मग अचानक वरी पाहिलं झाडावर पाहत होतं काय. झाडावर पाहिलं, अरे बापरे म्हणलं. झाडावर एकदम आगीमोहोळ होतं वरी बसलेलं. निन्नाचा सगळा खोळंबा झाला आणि बाया घराकडे या लागल्या. आगीमोहोळ पाहून सगळे घाबरले. एकदम माशा उठल्या. निंदन चालू असताना उन्हाचा टाईम असल्यामुळं माशा सगळ्याच उठल्या. भनभन भनभन उठू लागल्या. पहा त्या मोवळाच्या माशा. किती मोठं मोवळ आहे बापरे. आगी मोवळ केवढं मोवळ आहे. बोरीला येऊन बसलं हो आमच्या आगी मोवळ. हा 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 हा.